दरवाढ न देणाऱ्यांची वहीफणी न करण्याचा वहीफणी एजंट असोसिएशनचा निर्णय. जिल्हाध्यक्ष महादेव गौड. वहीफणी कामगारांना 4.5 वर्षांनी दरवाढ जाहीर झाली आहे. ही कोणत्याही परिस्थितीत मागे न घेता दरवाढ न देणाऱ्यांची वहीफणी न करण्याचा निर्णय वहीफणी एजंट असोसिएशननं घेतल्याची माहिती असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष महादेव गौड यांनी दिली. तर इचलकरंजीतील खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरी वाढीच्या मागणीसाठी वहीफणी असोसिएशन हातात हात घालून आंदोलन करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. वहीफणी कामगारांना प्रत्येक 3 वर्षांनी दरवाढ होते, मात्र यावेळी वारंवार मागणी करूनही तोडगा निघत नव्हता. अखेर 17 एप्रिल रोजी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनमध्ये झालेल्या संयुक्त बैठकीत 18% दरवाढीचा निर्णय झाला. ही दरवाढ 4.5 वर्षांनी जाहीर झाली असून त्यांची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. मात्र आता काही यंत्रमाग संघटना खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना 13 वर्षे मजुरी वाढ झाली नाही, त्यांच्या मजुरी वाढीचा प्रश्न सुटेपर्यंत वहीफणी दरवाढीस स्थगितीची मागणी करत आहेत. वहीफणी कामगार हा वस्त्रोद्योगातील एक घटक आहे. वाढत्या महागाईमुळे या कामगारांनाही जगणं अवघड झालंय. त्यामुळे जाहीर झालेली दरवाढ स्थगित ठेवणार नाही. जे दरवाढ देणार नाहीत त्यांची वहीफणी न लावण्याचा निर्णय असोसिएशननं घेतल्याचं स्पष्ट करत गौड यांनी वस्त्रोद्योगातील खर्चीवाल्या यंत्रमागधारकांसह सर्वच घटकांच्या न्याय मागण्यांसाठीच्या आंदोलनात आम्ही त्यांच्यासोबत राहू, अशी ग्वाही दिली. तसंच संघटनेची नव्यानं जिल्हा, तालुका आणि शहरस्तरीय समितीही जाहीर केली. यावेळी संघटनेचे शहराध्यक्ष संतोष सावंत, दगडू खवरे, विलास कोरवी, विजय मुतालिक, सलीम मोटरवाले, नागूबाई लोंढे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी.